सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबियावरती मध्यरात्री अचानक एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे। माझ्यासोबत कुटुंबीय आहेत, खोक्या भोसले यांची पत्नी आहेत। काय नेमकं घडलं होतं आणि किती यामध्ये महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत दिसतंय? किती जणांना हा मार आहे? सर 10 म्हणजे आमची 5-6 जण आहेत आमचे महिला। त्याला हानमार केली साहेब। ते 2 गाड्या आलत्या, एक कार आरती, एक शिफ्ट आरती, त्याच्यात 10-15 जण होते साहेब। ते 10-15 ते काय माणसं म्हणले, त्याच्यातले माणसं बी ओळखले म्या। ते म्हणले इथं कशाला राहिले तुम्ही, इथं कशाला राहिलेत, पार देईन आय घाले, आमच्या लय जातीवर लय शिव्या दिल्या साहेब आम्हाला। ते म्हणले इथं राहू नका, तुम्हाला नाहीतर हानमार करून मारून टाकू, तुम्हाला इथं राहून द्यायचं नाही तुम्हाला। कोण होते ते? कोण लोक होते? रामदास बडे, आजीनाथ खरमाटे, संदीप ढाकणे आणि माऊली शिरसाट, एवढे 4 जणांना ओळखलं। बाकीचे लोक ह्याला म्हणजे नवीन होते ते, त्याच्यामुळे ओळखलं नाही। ते त्यांच्या हातामध्ये काय हत्यार होतं? काय म्हणून मारहाण करत होते? ते म्हणले 5 दिन इथं राहू नका, आता तुमचं घर तर घर उद्ध्वस्त केलं, तुम्ही कशा अजून इथं राहिलेत, इथं कशा येऊन राहिलेत, तुम्ही नाही सिधून निघून जा, कशामुळे राहू राहिले तुम्ही? त्याच्यामुळे आम्हाला हानमार केली, रात्री येऊन हानमार करून पाठवून द्यायला लागलेत आम्हाला। ते म्हणले इथं अजिबात राहायचं नाही, शिरूरमध्ये राहायचं नाही तुम्ही। कशाने मारलं तुम्हाला? कुऱ्हाड होती साहेब, माझ्या डोक्यातच कुऱ्हाड घातली। माझी बहीण होती, माझ्या बहिणीला बिवशूत पडली, असं माझ्या बहिणीला हात धरून ओढत होता, घेऊन गेलेत, कुठे घेऊन गेलेत काय माहीत, मला माहीत नाही। फक्त मी अंगावर पडली, माझ्या बहिणीच्या माझ्या डोक्यातच तलवार घातली, ते कुऱ्हाड घातली साहेब, कुऱ्हाड घातली माझ्या डोक्यात। तर दांडाने माझे म्हणजे मामी मी सगळे पोरं रेकर होते साहेब, त्यांना सगळ्यांना हाणलं दांड्याने, यांनी माझं सगळं हात पायाला सगळं ठाणलं साहेब त्यांनी। एकूण किती जण तुम्ही तिथं राहत होतात? किती लोकांना तिथं मारलंय तुमच्या कुटुंबातल्या? आमच्या 5-6 जण होते, आमचे मुलं लहान मोठाले। पोलिसात तुम्ही तक्रार दिली का? गुन्हा दाखल झालाय का? नाही झालं सर, गुन्हा दाखल नाही झाला। ते नसतं ते हे दिलं, पत्र दिलं दवाखान्याचं आणि आम्हाला दवाखान्यामध्ये पाठवलं। आमचा गुन्हा दाखल नाही केला, आम्हाला न्याय भेटलाच नाही साहेब, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय। अद्यापर्यंत या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळते। दुसरी महिला आहेत ज्या जखमी झाल्या, तुम्ही कोण आहात खोक्या भोसले यांच्या आणि तुम्हाला कशाने मारहाण झाली? मी तिजू भोसलेची मामी आहे, तिजू सतीश भोसले यांची मामी। ती जर ते लहान मुलगी आहे का 13 वर्षाची, ती माझी भाशी आहे। मी तिजू भोसलेच्या बाळाला भेटायला आली होती, लहान बाळाला ॲडमिट होतं म्हणून। मी भेटायला आल्याच्या नंतर आम्ही जेवण मिळून केले, आम्ही निवांत झोपल्यास नंतर ते 10-15 जण लोक आल्याच्या नंतर मग त्या लोकांनी काय केलं, आमच्यावर हमला सुरू केल्याच्या नंतर आम्ही उठलो, आम्ही म्हणलो काय झालं, हे कोण लोक येतं असं म्हणता त्यांनी काय आमचं काही ऐकलं नाही, काय नाही। आम्हाला जसे आले तसे दगडं काठ्या बुक्या अशा केल्या आणि मग वरून काय घेतलं त्यांनी, तलवारी कुऱ्हाडी घेतल्या आणि आम्हाला मारायचा हानमार करायची सुरू केल्यास नंतर ती माझी दीपाली सुनील काळे, ती आपल्या भाषेला त्यांनी असं ज्या पद्धतीने तुम्हाला मारहाण झाली, कोण लोक होते तुम्ही ओळखलं का? आणि कुठं मारहाण झाली? तुम्ही कुठं होतात, कुठल्या परिसरात? त्या तिजू भोसलेने ओळखले, कारण की कसं मी एका त्यांची मामी, मी नवीनच आहे, मला काय ते लोक माहिती नाही। तिजू भोसलेला परिसरात मारलं शिरूर, शिरूर झापवाडी येते, ते घर पाडलं सतीश भोसल्याचं, तिथंच आम्ही राहत होतो पाल ठोकून। ते आपल्या भाषेला काय त्यांना राहायची दायची सोय नाही। ते तिचा नवरा गेल्यापासून ती एकटीच आहे, तिच्या आगमागं काही कोणी नाही। त्याच्यामुळं हे लोक काय करू राहिले, तिला एकटीला बघून लय हानमार करू राहिले। नक्कीच शिरूर कासार परिसरामध्ये ही मारहाण झाल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी कुटुंबियांकडून केला जातोय। सतीश भोसलेच्या पत्नीसह इतर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अमानुष मारहाण झाल्याचं पाहायला मिळतंय। ही त्या ठिकाणी घटना घडली असून एका टोळक्यानं मारहाण केली असल्याचं सतीश भोसलेच्या पत्नीनं म्हटलेलं आहे। तर त्यातील काही आरोपींची नावं सुद्धा त्यांनी समोर केलेली आहेत। मात्र अद्यापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही, तात्काळ गुन्हा दाखल करण्याची देखील आता मागणी होती आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।